संगमनेर शहरामध्ये गेल्या 35 वर्षापासून एक हाती नगरपालिका राहिलेली आहे. संगमनेर शहराचा विकास कसं पाहिलं झालाय का तुमच्या नजरेतून काय वाटतं? संगमनेर शहराचा एकदम अतिशय चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे. मागील 5 वर्षामध्ये दुर्गाताई तांबे जनतेतून जेव्हा नगराध्यक्ष झाल्या, अक्षरशः दुर्गाताईंनी वार्ड न वार्ड पिंजून या ठिकाणी भरपूर कामं केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं ज्या संगमनेरचा पाण्याचा प्रश्न होता तो दुर्गाताई तांबे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सोडवलेला आहे. आणि हरित संगमनेर, स्वच्छ संगमनेर यासाठी अतिशय त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे गेली 35 वर्षात जे तुम्ही विचारताय तर ते 100% खूप चांगली प्रगती या संगमनेर शहराची झालेली आहे. यंदाही दुर्गाताईंनाच नगराध्यक्षपद मिळेल असं वाटतं? हो, दुर्गाताईंनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. दुर्गाताईंना नगराध्यक्षपद दिलं तरी काही हरकत नाही. जर मैथिली तांबेंना गेलं तर? दुर्गाताईंना दिलं काय, मैथिलीताईंना दिलं काय, शेवटी तांबे परिवाराने या संगमनेर शहरासाठी वाहूनच घेतलेलं आहे ना. पूर्ण परिवार या ठिकाणी सत्यजितदा तांबे असतील, दुर्गाताई असेल, डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब असतील, मैथिली वहिनी असतील, या सर्व हे तांबे परिवाराने या शहरासाठी स्वतःला वाहून घेतलेले. त्यापैकी त्या घरात त्या परिवारापैकी कोणी उमेदवारी केली तरी आमच्या संगमनेर शहरातील युवक त्यांच्या पाठीशी 100% उभे राहिल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटते. याच्या अगोदर जर निवडणुका पाहिला महाविकास आघाडी असेल किंवा शहर विकास आघाडी किंवा काँग्रेसच्या चिन्हावरती लढलं, परंतु यंदा मात्र काँग्रेस दिसत नाही कुठे, काय कारण? नाही, असं काही म्हणता येणार नाहीये काँग्रेस दिसत नाही. परंतु आता जर सर्वांना बरोबर घेऊन जर असं या ठिकाणी समाजकारण करायचं असेल आणि जर आपल्या संगमनेर शहराला एक नव्या उंचीवर नेऊन ठेवायचं असेल, या काँग्रेस दिसत नाही म्हणजे या काँग्रेसचे पण लोक त्या शहर विकास आघाडीमध्ये आहे ना. असं आपण म्हणून चालणार नाही का काँग्रेस दिसत नाही. परंतु ज्या म्हणजे माजी मंत्री बाळासाहेब थोरात असतील, हे मात्र संगमनेर शहरात कुठेही फिरताना दिसत नाही. बाळासाहेब थोरात साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते 100% हे शहर विकास आघाडीला पूर्णपणे त्यांचाच लक्ष आहे. ते स्वतःही फिरतायत. परंतु ते आता कसं आहे की आम्ही काय म्हणतात टाकय फुंकून पितोय त्या पद्धतीने आम्ही जरा आता आमचे गनिमी काव्याने चाललेलं आहे. शेवटी सगळ्याच आमच्या गोष्टी तुम्हाला आता लवकर ओपन करून सांगितलं तर त्याचा काही हे राहणार नाही. थोडं वेट अँड वॉचची भूमिका आपण घ्यावी असं मला वाटतं. जसं तुम्ही म्हणले की टाके फुंकून पितात, मग आता जे बदललेलं समीकरण आहे राजकारणाचं, आमदार बदललेले, याचा कुठे फरक पडेल? आमदार साहेब 100% बदललेले आहेत. परंतु शहराच्या जर आत्ताचं वातावरण जर पाहिलं तर अतिशय शहर विकास आघाडीला असू द्या आणि या ठिकाणी थोरात तांबे परिवाराच्या बाजूने अतिशय चांगलं वातावरण शहरामध्ये दिसतंय. गेली 1 वर्षापासून आपले आमदार साहेब बदललेले आहेत. परंतु विशेष असं काही चेंज या 1 वर्षामध्ये आम्हाला शहरामध्ये झालेला दिसला नाही. त्यामुळे ज्या 35 वर्षापासून ज्या परिवाराकडे सत्ता आहे, त्यांनी जे कामं केले त्या कामाच्या माध्यमातून असं वाटतं की 100% जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील. तुमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये कोण उमेदवार तुम्हाला इच्छुक आहे? प्रभाग क्रमांक 5 म्हणजे असं नाहीये आम्ही उमेदवार म्हणून नाही, जे आम्हाला नेतृत्व ज्या उमेदवाराला संधी देईल त्या नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे आम्ही सर्वजण उभे राहू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. तुमच्या प्रभागामध्ये कुठली समस्या अशी आहे की विकास? ऍक्च्युली साहेब याच्यामध्ये असं आहे की आता गेली अनेक वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत काम करतो आणि त्यातून आम्ही कोणत्याही समस्या असली की ती पहिलं जाऊन नगरपालिकेत जाऊन ती सोडवणं हा आमचा मुख्य उद्देश असतो. आमच्या या ठिकाणी रस्ते अतिशय चांगले झालेले आहेत, पाण्याची व्यवस्था चांगली आहे. फक्त आमचा आता एक छोटासा विषय आहे तो आता आम्ही गार्डनच्या संदर्भात, तर तिथं थोडंसं ते प्लॅनिंग करून आम्ही ते गार्डनच्या संदर्भातला एक विषय तेवढा झाला तर बरं होईल. निवडून आलेल्या उमेदवारांची काय अपेक्षा? निवडून आलेल्या उमेदवारांनी पूर्ण वेळ प्रभागासाठी उपलब्ध असावं आणि जनतेच्या सुखदुःखात उपलब्ध असावं. जे विकास कामं आहेत जे की राहिले असतील की काही रस्ता राहिला असेल, एखादा कोणाचं गटारीचं काम असेल, कोणाच्या शैक्षणिक गरज भागवायची असेल, कोणाच्या दुःखात जाणं असेल, या 2-3 गोष्टी त्यांनी आमच्या बरोबर राहून कराव्या. बाकी काय आहे.